नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांनी 150 ते 200 वर्षांपूर्वी सामाजिक व शैक्षणिक क्रांती केली. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी 1848 साली पहिली शाळा काढली. चूल आणि मूल या रूढी परंपरेतून बाहेर पडून त्यांना कर्तृत्ववान बनवले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचल्यामुळे महिला अधिक सुजाण होतील, असे मत आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्राहक कल्याण फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन व महिला मेळावा या कार्यक्रमांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यावेळी बोलत होत्या. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे आपले मनोगत व्यक्त करताना त्या पुढे म्हणाल्या, जिजाऊ व सावित्रीबाई फुलेंच्या लेकी पुढे जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचतील, त्यामुळे महिलांना आपले अधिकार व जगण्याचे हक्क समजून येतील. त्यासाठी 150 ते 250 वर्षांपूर्वी आमच्या सावित्री माऊलीने महिलांसाठी संघर्ष केला. महिलांना केवळ जागतिक दिनादिवशी सन्मान न मिळता तो सन्मान 365 दिवस मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आपण लढलं पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण यादव यांनी प्रास्ताविक केले, तर निशा बडवे यांनी स्वागत केले. शीतल फराकटे व अनुजा पाटील तसेच इतर मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी दीपाली कांबळे, अरुणा पोद्दार, कविता कोंडेकर, सुषमा पाटील, उज्ज्वला कारंडे, आरती कामते, रेश्मा पाटील, पल्लवी पाटील, सविता सुतार व हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.